हॅलो, वेलकम बॅक. आणि आपण आत्ता बनवतोय गुळांबा. आणि मी त्याची सगळी प्रिपरेशन करून घेतलेली आहे आणि कढईमध्ये तेलही तापायला ठेवलेलं आहे. सो तेल गरम झालेलं आहे. सो मी आता त्याच्यामध्ये मोहरी आणि थोडंसं जिरं टाकून घेते. मी एकदम नॉर्मल पद्धतीने बनवते गुळांबा. तुम्ही बघू शकाल मी आंब्याचे असे छोटे 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 काप करून घेतलेले आहेत. एकसारखे करा म्हणजे छान वाटतील. सो मोहरी आणि जिरं तडतडलेलं आहे आणि आता आपण त्याच्यात आंब्याच्या फोडी मिक्स करूया. मस्त दिसतंय. आता ह्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकायचं आणि आता मस्तपैकी त्याला शिजू द्यायचं. आता आपण ह्याच्यावर ठेवूया थोडा वेळ झाकण आणि त्याला शिजू देऊया. थोडंसं नरम होऊ देऊया. बाकीची प्रिपरेशन पण माझी झालेली आहे. तो मी इथे गुळही काढून घेतलेला आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये जरा आंब्याच्या फोडी नरम झाल्या की आपण त्याच्यात गुळ घालून घेणार आहोत. आणि आता तुम्ही बघू शकता कैरी आपली शिजत आलेली आहे. आता मी थोडीशी हळद घालते त्याच्यामध्ये, थोडीशी धने जिऱ्याची पूड आणि थोडंसं लाल तिखट. आणि आता आपण गूळ टाकून घेऊयात. आधी थोडा घालूयात, जसा लागेल त्याप्रमाणे अजून एक्स्ट्रा टाकूयात आपण. आता एवढा गूळ काय होणार नाहीये, आपल्याला तसा टाकावा लागणारच आहे. मी त्या पद्धतीने घेतलेलाच होता गूळ. सो आपण टाकून घेऊया. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. आता ह्याला मस्तपैकी शिजू देऊयात आणि मग तुम्हाला दाखवते कसं झालंय तो. आणि तुम्ही बघू शकता आता आपला गुळांबा तयार झालेला आहे आणि किती सुंदर कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता. आणि टेस्टला पण खूप अप्रतिम झालेला आहे. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. आणि पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.